पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। शहरात सर्वत्र अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले, तर तब्बल 25 वर्षांनंतर मंत्रिपदाचा दर्जा असणारं पद हे पिंपरी चिंचवड शहराला मिळाल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी महानगरपालिकेच्या निवडणुकांआधी रिचार्ज झाली आहे। महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आता कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय। मी सध्या पिंपरी विधानसभेतील या चौकात आहे आणि या चौकात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अण्णा बनसोडेंच्या स्वागताचे बॅनर संपूर्ण शहरभर लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी या संपूर्ण परिसरामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर तब्बल 1-2 नव्हे तर 25 वर्षानंतर पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याची भावना ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचं दिसून येत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील विद्यमान आमदार असणारे अण्णा बनसोडे यांनी उपाध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हाच जो पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा भाजपने खेचून नेला होता, आता तो पुन्हा राष्ट्रवादीला खेचून आणण्यासाठी अण्णांना मिळालेलं उपाध्यक्ष पद फायदेशीर ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।